बंद करा, अरे धर्मांतरण बंद करा, बंद करा, बंद करा। बुलंद का नारा है भारत देश हमारा है, बुलंद का नारा है भारत देश हमारा है, बुलंद का नारा है भारत देश हमारा है। अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। गुलान जिंदाबाद, गुलान जिंदाबाद, गुलान जिंदाबाद। आज आपण पालघर जिल्हाधिकारी कलेक्टरच्या बाहेर आलेलो आहोत। येण्याचा उद्देश हा आहे की ह्या ठिकाणी मोठं बॅनर लावलेलं आहे, मूळ वासी आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारी उलगुलान ब्रिगेड बेमुदत धरणे आंदोलन नक्की काय आहे हेच त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, प्रथम तुमचं नाव काय आहे? मी अशोक शिंगाडा, उलगुलान ब्रिगेडचा संस्थापक अध्यक्ष आहे। जे आज तुम्ही हे धरणे आंदोलन केलेलं आहे ते कसल्या संदर्भामध्ये आहे, त्याबद्दल काय बोलणार? आमचे महत्त्वाचे 4 मुद्दे आहेत। त्यापैकी सर्वात प्रथम जो मुद्दा जो आहे तो मुद्दा म्हणजे धर्मांतर। मागच्या पावसाळी जे अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये सुद्धा धर्मांतराचा मुद्दा हा लक्षवेधी ठरला होता आणि त्या अगोदरच आम्ही या धर्मांतरांच्या बाबतीत अनेक जिल्ह्यांमध्ये आम्ही तिथे जाऊन पाहिलं, लोकांची परिस्थिती पाहिली, तर लक्षात आलं की आदिवासी समाज हा सर्वात जास्त धर्मांतर करीत आहेत। त्यांच्याशी बोलल्यानंतर ते लोक म्हणतात की आम्ही धर्मांतर करीत नाहीत, आम्ही फक्त आमच्या सुखदुःखासाठी जातो आहे। परंतु जेव्हा त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या आजूबाजूला गेल्यानंतर त्या लोकांना जेव्हा आम्ही बाजूच्या लोकांना विचारलं तेव्हा ते सांगतात की आदिवासी संस्कृतीप्रमाणे हे लोक वागत नाहीत। म्हणजे आमचा गावदेव असेल तर हे वर्गणी देत नाहीत, आमचं कुठे आम्ही त्यांना काय प्रसाद दिला किंवा नारळ दिला तर ते खात नाहीत, म्हणजे जेणेकरून ते स्मशानभूमीमध्ये पण जात नाही असं पण माहिती हो पडलेलं आहे। बरोबर बोलले तुम्ही, ते स्मशानभूमी पण मध्ये जात नाहीत आणि ही जी अत्यंत वाईट परिस्थिती। मग स्मशानभूमीमध्ये न जाता ते कुठे जातात? मॅडम, ह्याच्या बाबतीत ना बऱ्याच वेळेला गावाने मृत्यू त्यांचा झाल्यानंतर गाववाल्यांचा विरोध केला तेव्हा काही त्यांना वसईला पाठवलं होतं। कारण की हे हालेलुया जो आहे ख्रिश्चन मिशनरीजमध्ये पण 2 प्रकार आहेत। एक जो कॅथलिक आहे तो प्रचार शक्यतो करत नाहीत, म्हणजे आढळून नाही तेवढं येत नाही, पण एक जे प्रोटेस्टेड आहेत हे जास्त प्रचार करतात आणि त्यांना हे दफन करण्यासाठी आपल्याकडे बरेचसे गावामध्ये त्यांना जागा देत नाहीत। बरोबर। मग बरेच गावाने विरोध केल्यानंतर ते वसईला जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु तेथील जे मूळ जे आहेत ख्रिश्चन, हे ख्रिश्चन लोक मात्र त्यांना तिथेही स्थान देत नाहीत आणि रस्त्याच्या कडेला मला मागचे कुठेतरी फेकली होती, त्या लोकांनी रस्त्याच्या कडेला अक्षरशः बॉडी फेकली होती। एवढी वाईट परिस्थिती ह्या जिल्ह्यामध्ये आहे आणि एवढंच नव्हे तर हे डॉक्टरकडे पण जात नाहीत। बरोबर आहे। त्यांचे जे फादर, म्हणजे ॲक्च्युली फादर पण आहे, त्यांना फास्टर बोलतात हे लोक। हे फास्टर त्यांना अंगाला तेल लावतात, त्यांना पाणी मंत्रून पाजायला देतात आणि सांगतात की आता तू बरा होणार आणि अंगावर पाणी शिंपणार आणि त्याच्यावर एवढं आपल्या लोकांचा इतका भरोसा आहे या अज्ञानी लोकांचा की ते खरंच डॉक्टरकडे जात नाही आणि अशा वेळेला कित्येक तरी तरुण मुलांचे अनेकांचे जीव गेलेले आहेत। त्याचं जिवंत उदाहरण आम्ही आता जामशेदला जेव्हा बरेचसे केंद्र बंद करण्याचा प्रयत्न केले पण तेथे एक अक्षरशः 20 ते 21 वर्षाचा मुलगा मेला। त्याचा बॅनर बघितल्यावर मी विचारलं तर काय, तर बोलतो हा मशिनरीत जायचा, त्याने डॉक्टरकडे गेलाच नाही आणि तो तसाच मेला। मग तुम्ही जेव्हा केंद्र बंद करायला जाता तेव्हा तुम्हाला कोणाचा विरोध असतो का? हो, खूप विरोध आहे। सर्वात जास्त हे राजकीय लोकांचे विरोध आहे, कारण की त्यांची वोट बँक आहे। जेवढे त्यांचे जे केंद्र आहेत हे केंद्र एक गटात त्यांना मतं देतात आणि त्यामुळे विरोध त्यांचा छुपा विरोध आहे। हे राजकारणी लोक आम्हाला छुपा विरोध करतात आणि आमच्यावरती केसेस करण्याचा प्रयत्न करतात। आमचे अर्ज आहेत आमच्या विरोधामध्ये की हे धर्मामध्ये तेढ तयार करतात, हे शांतता भंग करतात, अशा प्रकारे आमच्यावर केसेस केलेले आहेत। पण खरोखरच धर्माबद्दल तुमचं तेढ आहे का? किंवा तुमचं असंच असेल ना का आपला आदिवासी बांधव आहे तो दुसऱ्या धर्मांतरमध्ये न जावा, हाच मेन मुद्दा आहे ना तुमचा? सर्वात महत्त्वाचा मुद्दा मॅडम तोच आहे, कारण की संविधानाने जे आम्हाला निकष दिलेले आहेत आदिवासी म्हणून, ते निकषमध्ये जर हे लोक तशा निकषमध्ये जर बसले नाहीत, त्यांचे जर देव चुकले, त्यांचे जसे वाघोबा असेल, त्यांचा हिरोबा असेल, त्यांचं अनेक हे जे आमचे जे देव आहेत, चेडोबा असेल, हिरवा देव असेल, हे जर देवांची त्यांनी नावं जर घेतली नाहीत जातीय जनगणना जी होणार त्यावेळेला, तर त्यांचं आरक्षण मात्र कलम 342 जे आहे त्याप्रमाणे आर्टिकल 342(2) प्रमाणे मात्र त्यांचं आरक्षण निघून जाणार आहे। म्हणून हे आमची खूप धडपड आहे की आमची संस्कृती टिकावी, आदिवासी समाजाची संस्कृती टिकावी, आदिवासी टिकावं, कारण की संस्कृती टिकेल तर आदिवासी टिकेल, ही आमचे
आमचा हा जो उद्देश आहे हा असा उद्देश आहे मॅडम. एक झाला, दुसरे 3 कुठले आहेत तुमचे? हां, दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो की बोईसर ग्रामपंचायत ही पेसा अंतर्गत येते, बेटेगाव ही पेसा अंतर्गत येते आणि पास्तळ ही पेसा अंतर्गत येते. ह्या 3 आणि प्लस दुसऱ्या पेसा नसलेल्या अजून 4 अशा एकूण 7 ग्रामपंचायत मिळून नगरपरिषद तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमचा विरोध ह्यासाठी आहे की जर ह्या ग्रामपंचायत नगरपरिषद झाली तर हे जे पेसा क्षेत्र जे आहे हे पेसा क्षेत्र निघून जाईल आणि आदिवासींचे जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आमच्या संस्कृती जतनचे, जे आर्टिकल 13(3) क प्रमाणे आम्हाला स्वशासन स्वनियंत्रण हे जे अधिकार दिलेले आहेत हे अधिकार आमचे निघून जातील म्हणून आम्हाला त्याचा विरोध आहे. पुढचा एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे की वाढवण बंदर हे होत असतानाही समुद्रकिनारी मुरबा ह्या ठिकाणी बंदर होत आहे आणि हे बंदर होऊ नये, कारण की एवढं इथे इंटरनॅशनल टाईपचं इथे बंदर होत असताना हे बंदर का? तेथील जे मच्छीमार समाज आहे आणि तिथे बोटीवर काम करणारा आदिवासी समाज आहे आणि ह्या आदिवासी समाज बेरोजगार होणार, तिथलं भूमिपत्र बेरोजगार होणार, मच्छीमार लोक बेरोजगार होणार आणि त्यांच्या जमिनी जाणार, जागा जाणार, मग ते विस्थापित तिथून होणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारला येथील अनुसूचित क्षेत्र हे मात्र त्यांना जनरल करायचं आहे. येथील आदिवासींना तडीपार करण्याचं हे षडयंत्र आहे. पाहिलं असाल की आदिवासींच्या खूप जमिनी ह्या बिगर आदिवासींनी घेतलेल्या आहेत, खूप परप्रांतीने घेतलेल्या आहेत, अनेक मुस्लिम समाजाने घेतलेल्या आहेत आणि आदिवासींवरतीच ते आणखी धमकावणार. आणि आदिवासी माणूस जेव्हा महसूल खात्यामध्ये जातो तक्रार करायला, त्या महसूल खात्यामध्ये तलाठी काय सांगणार की बाबा हां तुझी आता सुनावणी लावणार आहेत मंडळाधिकारी 1-1.5 वर्ष सुनावणी घेणार, त्याच्यानंतर तहसीलदार घेणार, नंतर प्रांत अधिकारी घेणार, नंतर कलेक्टर घेणार, मग तो कोकण भवनला जाणार, मग सिव्हिल कोर्टात जाणार, मग हायकोर्टात जाणार. ह्याच्यामध्ये हा आदिवासी समाज वर्षानुवर्ष केस लढत राहतो आणि त्याच्या जमिनीवरती हे बिगर आदिवासी जे काही लोक आहेत ते जमीन कसतात, ते त्याचे वापर करतात आणि आदिवासी मात्र हा भूमिहीन होत चाललेला आहे. दुसरे मुद्दे कुठले राहिलेले आहेत आपले? हैदराबाद गॅजेट की जे मागे 2 तारखेला हैदराबाद गॅजेट राज्य शासनाने त्याचा GR काढला आणि ह्या GR प्रमाणे मराठा लोकांना ज्यांच्या नोंदी असतील कुणबी म्हणून तर त्यांना आरक्षण देण्यासाठी त्या लोकांनी जो GR काढला आहे. तर त्या हैदराबाद गॅजेटमध्ये हे जे बंजारा समाज आहे या बंजारा समाजामध्ये जो उल्लेख त्या बंजारा समाजाचा ट्रायबल म्हणून आलेला आहे, परंतु ट्रायबल शेड्यूल नाही तरीसुद्धा हा बंजारा समाज हा आदिवासी शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. मागे धनगर लोकांनी खूप प्रयत्न केला, काही कोळी समाजाने मागे प्रयत्न केला. म्हणजे आदिवासी हा एक जमात आहे, ती कुठली जात नाही, तरीही अनेक जाती याच्यात घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर हैदराबाद गॅजेट हे विशिष्ट एका राज्याचं होतं, ते स्टेटचं होतं, निजामचं जे राज्य होतं तेथील संस्थान होतं त्याचं होतं आणि त्या गॅजेट म्हणजे संविधान नव्हे, हा देश हा संविधानावरती चालतो आणि ह्या गॅजेटनुसार त्यांना आरक्षण आदिवासींमध्ये देऊ नये हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की डहाणू हा हरितपट्टा आहे, नोटिफिकेशनमध्ये डहाणू एरिया येतो आणि या डहाणूमध्ये कोळशावर चालणारा जो औष्णिक केंद्र आहे अदानींचा, पहिला रिलायन्सचा होता, या अदानींचा जो औष्णिक विद्युत केंद्र आहे याच्यावर जी कोळशाच्या मोठ्या प्रमाणात ॲश तयार होते, राख अत्यंत हानिकारक असते ती आणि या राखेमुळे आणि त्याच्यातून जे प्रदूषण होते या प्रदूषणामुळे तेथे मोठ्या प्रमाणात येथील बागा येथे शेती ह्या पूर्ण नष्ट झालेल्या आहेत आणि ह्याच ॲशचं ते लोक सिमेंटचा कारखाना मोठा उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सिमेंटचा जर मोठा तिथे कारखाना झाला तर प्रदूषणाचं मोठ्या प्रमाणामध्ये तिथे प्रदूषण पसरेल आणि तेथील स्थानिक मात्र हा हद्दपार तिथून होणार आहे, नुकसान होणार आहे, म्हणून त्यांना आम्हाला त्याचा विरोध आहे. पण तिथे बघायला गेलं तर आता आमदार बघितले तर आमदार जे विनोद निकोले शेतकरी आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी ते होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. खरंच त्याला यश येईल का? कारण बघायला गेलं तर वरचे लोक आहेत तिथे येईल का यश, हा पण मोठा प्रश्न आहे. आदरणीय निकोले साहेबांनी विरोध केला, आम्ही पाहिला सुनावणीच्या वेळेला आणि त्यांचं त्या विरोधाचं आम्ही स्वागत करतो आहे की एक स्थानिक आमदारांनी तो विरोध केलेला आहे. परंतु हा विरोध हा कायम असला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे, कारण की विधानसभेमध्ये तेच आवाज उठवणार आहेत, आम्ही उठवणार नाहीत, कारण की आम्ही लोकप्रतिनिधी नाहीत. आम्ही जनतेसाठी लढणारे प्रतिनिधी असतील पण आम्ही विधानसभेमध्ये आम्हाला बोलायला अधिकार नाही. म्हणून निकोले साहेबांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्यांना आमचा तर सपोर्ट आहे, पण आमची उलगुलान ब्रिगेड हा प्रोजेक्ट होऊ नये त्याच्यासाठी मात्र बेमुदत उपोषणाला सुद्धा बसायला तयार आहोत. आपण बघितलं होतं पालघर जिल्ह्यामध्ये जे मोडगावचं प्रकरण होतं ते पालघर जिल्ह्यामध्ये खूप प्रकारे गाजलं होतं आणि आपल्यासोबत तेच प्रत्यक्ष आहेत. त्यांच्या खरंच हिमतीला दाद द्यावी असं त्यांनी केलेलं आहे. प्रथम त्यांचं नाव विचारूया, काय नाव आहे?
माझे नाव नरेश भगत आहे. मी मोडगावचा मूळ रहिवासी आहे. त्या दिवशी जे तुम्ही प्रकरण थांबवलेलं आहे, खरंच तुमच्या ह्याला दाद द्यावी, काय झालं होतं नक्की, त्याबद्दल कसं काय? ही गोष्ट जवळजवळ 10 ऑगस्टला झालेली आहे. आम्ही 10 ऑगस्टला म्हणजे आमच्याकडे एक जमाव आला. तो जमाव असा होता, आम्हाला माहीत नव्हतं, पण म्हणजे तिथे जे प्रोटेस्टिन ख्रिश्चन आहेत मिशनरी, तर ते हे आमच्या आदिवासी लोकांना म्हणजे धर्मांतर करत होते. तर धर्मांतर करत होते म्हणजे ते काय करत होते, बाप्तिस्मा देत होते. बाप्तिस्मा दिला तर जेव्हा त्या आमच्या आदिवासी गरीब लोकांना बाप्तिस्मा जसा दिला त्या दिवशीपासून म्हणजे आदिवासी संस्कृती पूर्ण नष्ट होते. आणि आमचं गाव हे पेसा गाव आहे. आणि ह्या गावात जर आमचे ज्या रूढी परंपरा रीतिरिवाज टिकला नाही तर मग आदिवासी हा इथे टिकणार सुद्धा नाही. बरोबर. पण मग बघायला गेलं तर तुम्ही जेव्हा विरोध करत होते तेव्हा असं पण सांगितलं जातं, काही बोलत होते लोक, का आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे, आम्ही कुठल्याही म्हणजे आम्ही कुठलाही धर्म स्वीकारू शकतो. मग त्याबद्दल काय बोलणार? त्यांना आम्हाला कोणाला कोणत्या धर्माचा विरोध नाही, पण जसं का आपल्याला 341मधून आरक्षण दिलेलं आहे शेड्यूल ट्राईबमध्ये. शेड्यूल ट्राईब आरक्षण दिलं म्हणजे नुसतंच नाही दिले, तिथे आपल्या भौगोलिक परिस्थिती आदिवासी संस्कृती चालीरीतीनुसार दिलेलं आहे. मग परस्पर हे लोकांचं म्हणजे धर्मांतर करून आदिवासी रूढी रीतिरिवाज परंपरा आहे नष्ट करतात. मग इथे आपण टिकूच शकणार नाही. आपलं बघायला गेलं तर पालघर जिल्हा हा पेसा जिल्हा म्हणून आहे, तर पेसाबद्दल काय बोलणार आहेत तुम्ही? तर आपला पालघर जिल्हा म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पूर्ण आदिवासी लोक आहेत. आणि आदिवासी जिथे लोकसंख्या जास्त असेल तिथे पेसा क्षेत्र हे घोषित केलं जातं. तर या पेसा क्षेत्रामध्ये जर आपल्याला पेसा क्षेत्र असूनसुद्धा जे आता सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत ते घरी आहेत, आपल्याला कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या आता दिल्या जात नाही, खाजगीकरण करायला लावलेलं आहे. फक्त शिक्षकी पेसाचं नाही तर प्रत्येक नर्सिंग असू दे, तलाठी असू दे, की प्रत्येक क्षेत्राचं खाजगीकरण करायला लावलेलं आहे. आणि हे खाजगीकरण कशासाठी? कारण की पेसा क्षेत्र असताना आधी आपली जी पूर्वज होते ते शिकलेले नव्हते. आता सुशिक्षित असून पण आपल्याला नोकऱ्या नाही, घरी बसून आहेत. आपल्याला शिक्षणात अक्षरशः 30 ते 35 वर्ष घालवावी लागतात. आणि 30-35 वर्ष जर शिक्षणात खर्च करत असताना आपल्याला ह्या सगळ्या नोकऱ्या पेसामध्ये असून आपल्या पेसामध्ये स्वशासन आपल्याला स्वतः चालवायला दिलेले आहे संसदेने, की तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा तुमच्या गावामध्ये तुमचं स्वतःचं सरकार स्थापन करून तुम्ही मागासलेले आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. तर आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल तर तुमच्या गावामध्ये म्हणजे पेसा असल्यामुळे तुम्ही तुमच्या गावामध्ये स्वतःचं शासन तयार करू शकतात. तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढू शकतात, तुमची संस्कृती जपू शकतात. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण अधिकार आहेत की आपण कोणत्या प्रकारचे निर्णय घेतले पाहिजेत. आपल्याला कोणत्याही राजकारण्यांकडून किंवा इतर समाजाकडून अधिकार थोपवले जाऊ नयेत. आपण स्वतःचे अधिकार सर्व आदिवासी लोकांनी घेतले पाहिजेत, या पेसा अधिकारामध्ये सांगितलं जातं. बघायला गेलं तर आत्ता हा मुद्दा हे करते, काही ख्रिश्चन धर्मांतर सुरू आहे, त्याच्यामध्ये अनेक महिलासुद्धा जातात आणि महिला आजारी पडल्यानंतर तिथे जातात, म्हणजे ते दवाखान्यात न जाता त्या ठिकाणी जातात आणि असे अनेक प्रकार घडत असतात. तर तुम्ही आत्ताच्या महिलांना काय सांगणार आहे? तर माझं असं एकच म्हणणं आहे की त्या ज्या महिला आहेत त्या अशिक्षित आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचं हे जे ज्ञान नाही. त्यांना असं वाटतं की दवाखान्यात गेलं तर आपल्याला इंजेक्शन वगैरे दिले जाईल, औषधं आपल्याला घ्यावी लागतील. आणि कसं आहे की महिला ज्या आहेत त्या जास्तीत जास्त घरी राहणार आहेत आणि त्यांना असं वाटतं की अंधश्रद्धा, त्यांची जास्त अंधश्रद्धा, भूत प्रेत वगैरे असं हे आपल्याला बरं करायचं असेल तर त्या ख्रिश्चनमध्ये जावं. आणि तिथे जे समुपदेशन केलं जातं म्हणजे त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचं समुपदेशन, हे समुपदेशन ॲक्च्युली त्यांनी डॉक्टरांचं ऐकायला पाहिजे, पण तिथे ते घाबरतात या इंजेक्शनाला वगैरे औषध घ्यायला किंवा तिथे राहायला लागतं म्हणून ते घाबरतात, म्हणून तिकडे जात नाही. म्हणून या सर्वात जास्त याला आपल्या लेडीजच बळी पडलेल्या आहेत. बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आता ख्रिश्चन धर्मांतरांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेलं आहे. आणि बघायला गेलं तर आपला आदिवासी बांधव हा अशिक्षित असतो, त्यामुळे तो धर्मांतराकडे झपाट्याने जात आहे. तर त्या लोकांना तुम्ही काय बोलणार आहेत? सर्वप्रथम तर मी आमच्या आदिवासी बांधवांना सांगू इच्छितो का हा जो आपल्या पेशा क्षेत्र जे आपल्याला मिळालेला आहे, हे मिळण्यासाठी खूप काही प्रयत्न करावे लागलेले आहे. हे आपल्याला असं फुकटात मिळालं नाही आहे. ह्यासाठी खूप लोकांनी बलिदान दिलेलं आहे. खूप ह्यासाठी इतिहास आहे
याच्यामागे फार मोठा इतिहास आहे आणि हा इतिहास घडलेला असताना जर आपल्याला ह्या गोष्टी मिळाल्यात ह्याचा आपण काहीतरी मान सन्मान केला पाहिजे आणि ज्या चाली रूढी परंपरा ह्या जर आपण अस्तित्वात ठेवल्या नाही तर येत्या काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये मला वाटत नाही का पेशा क्षेत्र हा बाधित राहणार आणि हा जर पेशा क्षेत्र बाधित ठेवणं आपल्याला गरजेचं आहे आणि ह्यासाठी आपल्याला प्रत्येक आदिवासीला ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे की माझ्या घरातूनच का मी आदिवासी आहे आणि माझ्या चालीरीती कशाप्रमाणे मला टिकवता येतील त्याला पुढे माझ्या पुढच्या पिढीला देता येतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मॅडम. ह्या ठिकाणी उलगुलान ब्रिगेडतर्फे जे धरणे आंदोलन सुरू आहे ते धरण्यामध्ये वेगवेगळ्या मागण्या आहेत. जिथपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तिथपर्यंत हे ठाम ह्या आंदोलनामध्ये बसणारच आहेत. तसंच ह्या ठिकाणी कुठलंही काही घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे. आता बघूया ह्यांच्या मागण्या कधी पूर्ण होतात त्या. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, पालघर. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.